हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि हिंगोली नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जे आहे ते कुठेतरी लांबणीवर गेला आणि निकाल लांबणीवर गेल्यामुळे ईव्हीएम जे यंत्र आहे ते सांभाळण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जी आहे ती या ठिकाणी आहे। आपण बघतो की स्ट्रॉंग रूम जे आहे ते सीलबंद आणि पॅकबंद आहे। या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, तगडा बंदोबस्त या ठिकाणी जे आहे ते हिंगोली पोलिसाच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांच्यासाठी जे आहे ते बाहेरच्या हॉलमध्ये स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे। स्क्रीन आहेत आणि याच स्क्रीनच्या माध्यमातून जे काही नेते येतील, पक्षाचे नेते येतील, यांच्यासाठी जे आहे ते या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील स्क्रीनवरती त्यांना सगळे अपडेट देण्यात येतील। जर कुणाची मागणी असेल की आम्हाला या ठिकाणी पहारा द्यायचा, त्यांनी तशी इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर हिंगोली शहरातील कल्याण मंडप असेल, त्याचबरोबर कळमनुरी शहरातील तहसील कार्यालयातलं हे व्हरांडा असेल, या ठिकाणी जे आहे ते हे ईव्हीएम मशीन आहेत आणि याच ईव्हीएम मशीनला जे आहे ते पोलिसांचा कडा पहारा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।